पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये 7व्यांदा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत। आपण बघू शकताय सोलापूरमधील होम मैदानामध्ये 70/40 चा जो स्टेज आहे, असा भव्य दिव्य स्टेज पंतप्रधानांसाठी या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। महाविजय सभा असं या सभेला संबोधित करण्यात आलेलं आहे। जवळपास 50,000 लोक बसतील अशा पद्धतीची आसन क्षमता या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामधील तब्बल 11 विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत आणि बघू शकताय की या ठिकाणी भव्य असा शामियाना जो आहे तो या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जागी LED स्क्रीन ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। भाजपचे झेंडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुद्धा झेंडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, शिवसेनेचे झेंडे दिसत आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सुद्धा झेंडे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। खरं तर महायुती ही सर्व घटक पक्षांना एकत्रित करून या ठिकाणी त्यांचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यासाठीची ही सभा आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते घेत आहेत। त्यामुळे नरेंद्र मोदी आज त्यांच्या भाषणामध्ये नेमकं काय संबोधित करणार, कुठला नवीन स्लोगन देणार आणि कोणावरती टीकास्त्र सोडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।